बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या या समाध्या आपण या विशाळगडाच्या या टोकाला पाहू शकतो. पावनखिंडीच्या या रणसंग्रामानंतर तिथे ज्यावेळेस बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांचा देह आपल्या मावळ्यांनी परत या विशाळगडावर घेऊन आले आणि येथे छत्रपती शिवरायांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला. तर या मानाच्या ठिकाणाला आपण नक्की एकदा वंदन करायला यावे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल, आपला मराठमोळा चॅनल मायबाप सह्याद्री. तर आज आपण विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीची माहिती घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहास देखील जाणून घेणार आहोत. 13 जुलै 1660 रोजी झालेल्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये आपल्या मराठ्यांनी मर्दुमकी गाजवून छत्रपती शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचवण्यात जे यश मिळवले, यामध्ये रायाजी बांदल, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभूसेन जाधव आणि असंख्य बांदल सैनेला आपले प्राणार्पण करावे लागले. परंतु ते प्राणार्पण म्हणजे स्वराज्यासाठीचा त्याग आणि आपल्या पुढच्या पिढींसाठी येणारं आयुष्य हे सुकर करावं म्हणून आपल्या या महान पूर्वजांनी आनंदाने ते काम पत्करले. पावनखिंडीमध्ये ही लढाई झाल्यानंतर छत्रपती शिवराय त्याच वेळेस विशाळगडाचा मोर्चा तोडून वरती विशाळगडावर पोचले. बाजींची ते आवर्जून वाट पाहत होते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळाच खेळ होता. महाराजांच्या विशाळगडावर पोचल्याच्या 5 तोफांचे बार ऐकूनच बाजींनी आपला देह ठेवला. आपल्या मावळ्यांनी, आपल्या पराक्रमी राहिलेल्या सगळ्या मावळ्यांनी या बाजींचे आणि फुलाजींचा देह विशाळगडावर नेला. बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभूंची ही समाधी आपल्याला थोडंसं बाजूला येऊन पाहावी लागते. अमृतेश्वर मंदिराच्या थोडं खाली आलं की आपल्याला ही समाधी दिसते. आपण प्रत्येकाने विशाळगडावर आल्यावर येथे आवर्जून, आणि मी तर म्हणेल येणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, आपण नक्की यावं. पावनखिंडीच्या संग्रामानंतर, या रणसंग्रामानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी आपला देह मायभूमीसाठी त्या पावनखिंडीत खर्ची पाडला. आपल्या राहिलेल्या मावळ्यांनी त्यांचा देह तिथेच न सोडता त्यांना घेऊन या विशाळगडावर ते देह आणण्यात आले आणि निश्चितच छत्रपती शिवरायांनी त्यांचा अंत्यसंस्कार विशाळगडावर येथे केला. हीच ती पावनभूमी जिथे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे आज देखील आपल्याला आशीर्वाद देत येतेच आहेत. विशाळगड का महत्त्वाचा आहे हे लष्करी दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या आणि आपल्या सगळ्यांच्या भावनिक दृष्ट्या हा विशाळगड का महत्त्वाचा आहे ते आपल्या लक्षात येतं. आपल्या बाजीप्रभूंना आणि फुलाजीप्रभूंना जिथे अग्नी देण्यात आला, त्यामुळे या विशाळगडाचं एका पावन जागेत रूपांतर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना वंदनीय असणारा विशाळगड वाचवणं हे आपल्या सर्वांचं आज एक कर्तव्य आहे आणि आपण सगळ्यांनी ते पार पाडलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय.